तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघन. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचे टप्पे, उमेदवारांशी चर्चा करतोय. त्यांच्या मनातला विकास काय, उमेदवारांना काय वाटतंय, याच अनुषंगाने आज आपण अशाच व्यक्तिमत्वांचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूरज पाटील हे नगरसेवक होते, सध्या माजी नगरसेवक आहेत आणि विकासाच्या मुद्द्यांवर असेल, गणेश नाईकांचे जवळचे निकटवर्तीय मानले जातात आणि नवी मुंबईच्या प्रश्नांवर आवाज सभागृहामध्ये अनेकदा केलेला आहे, मांडलेला आहे. आणि कोविडच्या काळामध्ये मदतीला धावणारा सूरज पाटील म्हणून नवी मुंबईकरांना माहित आहे. याच अनुषंगाने सभागृहात जाण्यास दुसऱ्यांदा ते तयारी करतात. सर, स्वागत आहे. नमस्कार. स्वच्छ प्रतिमा, पारदर्शकता, आक्रमक अशी सगळी तुमच्याकडे व्याख्या आहे. निवडणुकीला सामोरं जात आहे, काय वाटतं, सध्याची परिस्थिती काय आहे? निश्चित नवी मुंबई महानगरपालिकेची ही सार्वत्रिक निवडणूक खूप कालावधीनंतर मधल्या कोविडच्या मुळे सातत्याने पुढे म्हणजे सलग 20 नंतर 25 म्हणजे 5 वर्षाच्या गॅपने चालू होत आहे. लोकांपुढे जात असताना निश्चित आम्ही काय करणार त्यापेक्षा काय करू शकलो हे महत्वाचं, आणि त्या मतांचं रूपांतर आम्ही विकासात कसं केलं हे सांगण्यासाठी आम्ही लोकांपुढे पहिले जात आहोत. निश्चित स्वरूपात 2010ला जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी घेत असताना या परिसरात विद्यार्थ्यांकरिता शाळेची गरज, शाळेची म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळेची गरज. पालिकेमध्ये आंदोलन करता आम्ही पाहिलं शिक्षकांसाठी. निश्चित गोरगरीब विद्यार्थ्यांचा जो अधिकार आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा, सीबीएसईची शाळा, आम्ही ते उपक्रम इथं आणल्या. 2000 गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना, मुलांना त्या ठिकाणी मोफत इंग्रजी माध्यमाचं शिक्षण भेटतंय. पलीकडे सारसोळ्याला तिथं सीबीएसईचं शिक्षण भेटतंय. हे सगळं शिक्षणाचं होत असताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य केंद्र उभारलं, उप आरोग्य केंद्रानं मंजुरी दिली, म्हणजे आरोग्याची सुद्धा सेवा इथं उपलब्ध करून दिली. हिरवळयुक्त मैदान असेल, पामबीचला सर्व्हिस रोडला सुंदर असं वॉकिंग ट्रॅक असेल, त्यानंतर इथं मार्केटच्या प्रशस्त उभारणी असतील, पार्किंगच्या इमारतींची व्यवस्था असेल, मंदिरांची निर्मिती असेल, विद्युत जास्त फ्लेक्सिबल होत होत्या म्हणून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर, पाण्याचं नियोजन करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिन्या, असा साधक बाधक म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन मैदानांच्या दुरुस्ती असतील, उद्यानांची निर्मिती असतील, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, म्हणजे ह्या सगळ्या विकासाच्या मूलभूत पायाभूत सुविधा उभारून धोरणात्मक नियोजन करून आम्ही पुढे वाटचाल केली आहे. त्या अनुषंगानेच आता लोकांपुढे जातोय की होय, हे आम्ही करू शकलोय आणि पुढेही तुमचा विकास करण्याची क्षमता आम्ही ठेवतोय. आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही निश्चित अजून चांगल्यात चांगलं आदरणीय गणेश नाईक साहेबांनी जशी नवी मुंबई पुढे घेऊन चाललेत, त्या नवी मुंबईला साजेसं काम त्यांच्याच एका टीम मेंबर म्हणून आम्ही करू. सर, ही निवडणूक, गेल्या निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली, ही निवडणूक भाजपकडून लढवताय. कसं वातावरण आहे भाजपचं नवी मुंबई शहरामध्ये? आता देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात जो विकासाची गंगा म्हणजे विकासाचा रथ चालू आहे, त्याकडे आम्ही सुद्धा शहराला त्या दिशेने नेलं. नाईक साहेबांच्या नेतृत्वात 95 पासून सातत्याने या शहराने प्रगती पाहिली आहे आणि त्या प्रगतीला जो बूस्टर लावायचा होता, ट्रिपल इंजिन आपण जे बोलतो, तर केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि शहरातलं सरकार, म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार आणि शहरातलं सरकार, हे सगळं एकच असं का ट्रिपल इंजिन त्या शहराला, म्हणजे ह्या आमच्या शहराला नवी मुंबईला देशात 1 नंबरचं शहर ज्या दिशेने आम्ही चाललोय, ते अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक एकदम कर्तृत्ववान, म्हणजे नियोजनबद्ध आणि लोकांना सोयीस्कर, सुनियोजित त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींकरिता असलेलं शहर, अत्याधुनिक गोष्टी असलेलं शहर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ते गरजेचं होतं. म्हणून आम्ही भाजपाच्या दृष्टिकोनातून यंदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून लोकांच्या समोर जातो. सर, काय प्रभागामध्ये काय विकास, तुमच्या मनातलं मॉडेल काय? 5 वर्ष तुम्ही नगरसेवकाला, पुन्हा 5 वर्ष कोविड, सगळे प्रशासन हे ते त्यांच्या हातामध्ये, आता पुन्हा एकदा निवडणूक लढवताय. तुमच्या मनातला प्रभाग काय पुढच्या लोकांसाठी? मी परत सांगतो, मध्यमवर्गीय कुटुंबांचं शिक्षणातलं पहिलं म्हणजे महानगरपालिका गटर, मीटर, वॉटर ह्याच्या पलीकडे जाऊन आज शिक्षणाकरिता जर आम्ही 10वी पर्यंत इंग्रजी माध्यम केलंय, ती शाळा, ती ज्युनियर कॉलेजच्या ह्याच्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही मंजुरी आणली आहे. म्हणजे आता आम्हाला ज्युनियर कॉलेज स्टार्ट करायचं आहे. पलीकडे सारसाळ्यात आम्ही सीबीएसई शाळा चालू केली आहे, तिला 10वी पर्यंत करण्याकरिता पूर्णत्वास एक इमारत उभारायची आहे. त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आणि सभागृहाच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचं पहिलं सिनियर कॉलेज त्या ठिकाणी चालू करण्याचा मानस आम्ही तिथे ठेवलेला आहे.
तदनंतर पुनर्विकासाच्या अनुषंगाने या शहराकरिता असलेल्या इतर गोष्टी म्हणजे शहराचे रोड रुंदीकरण आणि त्या लोकांच्या आयुष्यात येणारे हे पुनर्विकास योग्य दिशेने जात आहे की नाही त्याकरिता मार्गदर्शन करणं आणि एक खंबीर एक संरक्षक म्हणून त्यांच्या पाठी उभं राहणं ते एक त्या ठिकाणी गरजेचं आहे. पाण्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज मोरबे धरण कमी पडेल तर पोशेरी धरण कर्जत ज्याच्यात आपला स्ट्राईक झालाय तो लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना पाण्याच्या सुविधा त्या ठिकाणी पूर्णत्वास आणणं ते एक गरजेचं आहे. मूलभूत पायाभूत सुविधांचं पुनर्निर्माण करत असताना शाळा, आरोग्य आणि सेक्टर 8ला आरोग्य बहुउद्देशीय इमारत करणं गरजेचं आहे. मानक हॉस्पिटलच्या बाजूला एक प्लॉट आहे त्यातलं चेंज ऑफ यूज करून त्या ठिकाणी बहुउद्देशीय म्हणजे खाली ग्राउंड फ्लोअरला आरोग्य केंद्र, पहिल्या दुसऱ्या माळ्याला हॉल, बहुउद्देशीय हॉल, तिसऱ्या आणि चौथ्या माळ्याला व्यायामशाळा अत्याधुनिक असं सगळं सर्वतोपरी ती इमारत. तसंच सेक्टर 6च्या प्रांगणात हरिल्ला सोसायटीच्या समोर त्या ठिकाणी असाच प्लॉट वापर बदल आम्ही केलाय. तशीच इमारत सेक्टर 6 आणि त्या परिसरातल्या सारसोळ्यातल्या लोकांकरिता तिथं अशा बहुतांश गोष्टींना रूपांतर विकासात करण्याकरिता आम्ही लोकांकडून ती ताकद मागतोय, शक्ती मागतोय. ह्या तर मग छोटे तुमच्या छोटे मनातला तो उदाहरण. विकास. आणि सर आता शिवसेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढवत आहे, कसं पाहताय? आव्हान आहे शिवसेनेचं तुम्हाला, विरोधी पक्षाचं वगैरे? शिवसेनेचं आव्हान आम्ही नाही मानत. आम्ही ह्या शहराच्या विकासाच्या विरोधातलं जे कोण असेल त्यांना आमच्या विरोधात समजतो. कारण ह्या शहरानं सगळे दिवस पाहिले. या शहराची श्रीमंती तुम्हाला मी कंपॅरिझन सांगेन थोडक्यात. तुम्ही जर शिवसेना विषय काढताय म्हणून सांगतो. शिवसेनेच्या हातातल्या असलेल्या उल्हासनगर, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, ठाणे ह्या सगळ्या शहरांचा आलेख पाहिलात तर तोलामोलात नवी मुंबई खूप पुढे आहे. या कल्याण डोंबिवली शहर असेल किंवा ठाणे शहर असेल यांच्यावर कर्ज आहे सर. आमच्या महानगरपालिकेच्या ठेवी आहेत, 1700 करोडच्या ठेवी आहेत. आज पाण्यानं जलयुक्त म्हणजे एक बोलतात वापरलेलं पाणी सुद्धा पुन्हा रिट्रीटमेंट करून ते गार्डन मध्ये वापरण्यास जागा आहे. आज 15 दिवसापूर्वी आम्ही देशात सर्वोच्च असा एक बहुमान मिळवला. पाण्याचं उत्कृष्ट नियोजन आणि आर्थिक नियोजन, पाण्याचं नियोजन, सिवरेजचं नियोजन, कचऱ्याची विल्हेवाट असणारं योग्य नियोजन, सुनियोजित गार्डनचं, उद्यानांचं शहर अशी सगळी ख्याती असताना आमची स्पर्धा कुठल्या पक्षाबरोबर करण्याकरिता हे योग्य नसून विकासाच्या प्रगतीच्या अनुषंगाने ती स्पर्धा लावा तर निश्चित नवी मुंबई शहर हे पुढे आहे प्रगतीपथावर. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणारा विकास आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात चालणारी महानगरपालिका कुठल्या पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टी का गरजेची आहे हे तिथं अधोरेखित आम्ही करू शकतो. सर पण ज्या शहराने जसं म्हटलं तुम्ही अनेक उदाहरणं दिली महापालिकेचे, पण नवी मुंबई शहर लुटण्याचं काम शिंदेच्या शिवसेनेने केलेलं आहे. मग तेच आज चेहरे तुमच्या सोबत निवडणूक लढताय. प्रचार कसा असेल? कोणी शहराचा वाट लावली? आम्ही एक आहे विचारांची प्रतारणा केली नाही. विचारांच्या बरोबर कधी आमच्या दुसऱ्यांबरोबर हे केलं नाही. उदाहरणार्थ असं आहे की कोविडमध्ये जेव्हा व्याकुळ असलेला नागरिक होता त्याला आवश्यक होतं ही सिडको एरिया जास्त आहे. सिडकोचा फंड जो आमचा लोकांचा प्रीमियम भरलेला आहे एवढ्या ठेवी होत्या. कोविडमध्ये आम्हाला आवश्यकता होती की आमच्या इथं कोविड सेंटर सिडकोने उभारायला पाहिलं होतं, परंतु त्यांनी मुंबईला उभारलं का तर सत्ता तेव्हा आमच्याकडे नव्हती. प्रशासक म्हणून इतर कोणी बसलेलं होतं. या ठिकाणी पाणी आमच्या मोरब्याचं, बारवे डॅमच्या पाण्याचा आमचा जो हिस्सा आहे म्हणजे तो अक्षरशः त्या ठिकाणी त्या कोविडमध्ये वळवला गेला, वळता गेला. म्हणजे औषधी वारंवार आरोप चोरलं, औषधं चोरली, फंडही चोरला आणि त्यामुळे या शहरावर घाला घालणाऱ्या लोकांना तिथं सत्ता देणं योग्य आहे का? आमचं म्हणणं हेच आहे की शहराला बघा 20 वर्ष पाणीपट्टी घरपट्टी वाढणार नाही हा वचन देणारा आमचा नेता गणेश नाईक साहेब यांनी शब्द पाळला आणि शहराला कर्जबाजारी होऊ दिलं नाही. परंतु तेच मी कंपॅरिझन सांगतो की आमच्या शहरावर घाला घालणारे किंवा आता अधिकार मागणारे किंवा सत्ता मागणाऱ्या लोकांना स्वतःच्या शहरात ते करू शकलेत का पहिले ते त्यांनी सांगावं. सर तुम्ही गणेश नाईकांना नेता म्हणताय, तुम्ही कार्यकर्ते आहात जवळचे. काय गणेश नाईकांमधला एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? या शहराला त्याने आपल्या मुलासारखं सांभाळलं. एक लक्षात, पालकत्व काय असतं? पदाने पालकमंत्री होता येत नाही, पालकत्वाच्या भूमिकेत यावं लागतं. अडीअडचणीला ह्या शहराने पाहिले की मंत्री महोदय स्वतः ते असताना 95 पासून 2019 पर्यंत फक्त 3 वेळा ते पालिकेत आले असतील. परंतु 2020 ला कोविड समस्या झाल्यानंतर सलग 2023 पर्यंत 83 वेळा त्यांनी पालिकेत आले. कारण 111 नगरसेवक तेव्हा घरी होते, लोक घरी अडकून पडलेले होते. स्वतः वयाचा विचार न करता, तब्येतीचा विचार न करता कोविड काळात रस्त्यावर उतरले. सातत्याने प्रशासनाबरोबर
त्या ठिकाणी पाठपुरावा करून लोकांच्या समस्यांना उजागरता दिली, न्याय दिला. आणि असा नेता जेव्हा बोलतात ना की गरजेला जो उभा राहतो तो आपला असतो. मी मगाशीच सांगितलं, बोले तेसला चाले असे वंदावे पावले असं बोललं जातं. नाईक साहेब बोलतात ते करतात. त्यांनी केलंय. या शहराकरिता त्या माणसाने सर्वतोपरी त्यागही केलाय. या शहरासाठी चांगल्या गोष्टीला हट्टाशी धरलाय. आणि आज हे शहर सुरक्षित आहे, आज हे शहर देदीप्यमान आहे. त्या दृष्टिकोनातून माननीय लोकनेते गणेश साहेबांचं कर्तृत्व कोणी नाकारू शकत नाही. सर, काय आम्हाला सुरेश पाटील येणाऱ्या कमिटीमध्ये महापौर असतील, स्थायी समिती असतील किंवा वेगळ्या काय असतील का? फक्त सेवक, फक्त नगरसेवक. कारण मी ह्या सर्वसामान्य माणसातला एक आहे. मी तिथं स्वतःला काही बनवण्यासाठी जात नाहीये. हा सगळ्यांनी पाहिलेला इतिहास आहे. 2010 पासून त्या सभागृहाचा मी सदस्य आहे. पण जेव्हा पण तिथं उठलोय, भांडलोय, लढलोय तर फक्त सर्वसामान्यांचं नेतृत्व करताना. त्यामुळे मी सर्वसामान्यच राहणार आहे. नगरसेवकच्या पेक्षा त्या लोकांचा विश्वासाचा भागधारक म्हणून हे पद माझ्यासाठी मोठं आहे आणि त्या पदाने मी समाधानी आहे. सर, ही निवडणूक खरं तुमच्यासाठी, नायकांसाठी अस्तित्वाची असणार. लढाई ही खूप महत्व आहे, कारण 25 वर्ष नायकांची सत्ता, नाराजी फॅक्टर असू शकतो. कसं आव्हानात्मक आहे ही परिस्थिती? आव्हान हे तुम्ही बोलाल, परंतु आम्ही एकच सांगतो, 2019ला जी परिस्थिती, कोविडच्या अगोदर 2014ला आमदारकी, खासदारकी आम्ही हरलेलो. आणि त्यावेळी सत्ता बदलणार, महापालिकेचा 15ची इलेक्शन, 14ला आम्ही हरलो आणि 15ला इलेक्शन होती. त्यावेळी सगळ्यांनी भाजपची लाट होती. हो, त्यावेळी सगळ्यांनी साधक बाधक स्वतःचे पद सुद्धा वाटून घेतली की भविष्यात तू महापौर, तू स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, अशा पद्धतीने वल्गना झाल्या. आमच्या सभागृहात शेवटची सभा आम्हाला चिडवलं गेलं की आता घरी बसा, विरोधी बाकांवर बसायची तयारी ठेवा. परंतु आमचा विश्वास नविंबेकरांवर आहे. आमचा विश्वास त्या नविंबेकरांच्या त्या नागरिकावर आहे ज्यांनी तो विकास आमच्या माध्यमातून पाहिलाय. गणेश नाईक साहेबांवर त्या माणसाचा विश्वास आहे. हा नविंबेचा नागरिक हा पक्ष, जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन गणेश नाईक या व्यक्तीकडे पाहतो आणि त्यांच्या विचारांची कास धरतो आणि ह्या शहराला अबाधित ठेवण्याकरिता नाईकच पाहिजे हे तो मनापासून सांगतो. आणि त्यावेळी आमची सत्ता बहुमताने आली आणि त्याच विश्वासानं सांगतो, आता सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वात मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो, हा नविंबेतला नागरिक तयार आहे पुन्हा गणेश नाईक साहेबांच्या हातात, भारतीय जनता पार्टीच्या हातात सत्ता देण्यासाठी. सर, शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रचाराचं कसं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेड्यूल कसं असं, नवं तंत्रज्ञान वगैरे कसं, प्रचाराचं शेड्यूल काय आहे सध्या दिवसभरामध्ये तुमचा? लोकांच्या भेटीगाठी करत असताना संवाद बैठकांवर आम्ही भर दिलेला होता. वैयक्तिक डोर टू डोर दोन्ही नगरसेवक म्हणजे दोन्ही उमेदवार, आधीच प्रचार झालेला आहे. दोन्ही उमेदवार, रुपालीताई असतील, इकडे सुजाताताई असतील, तिकडे प्रदीपजी गवत असतील, हे डोर टू डोर एका बाजूने करत असतात. परंतु संवाद बैठकीच्या माध्यमातून आम्ही पहिले लोकांना हिशोब देतोय की आम्ही मागे तुमची मतं घेतलीत, विश्वास घेतलाय, त्याचं काय करू शकलो. आज 4 मंदिर उभे आहेत साहेब. 3 मंदिरं कुक्षेतमध्ये आणि एक सारसोळ्यातलं मंदिर जीर्णोद्धार करायचं सौभाग्य आम्हाला भेटलं. कोळी बांधवाकरिता देवाचा आशीर्वाद घेतलेला आहे तुम्ही. कोळी बांधवाकरिता जेटीवर अंधारमय वातावरण असतं तिथं प्रकाश व्यवस्था आम्ही केलेली आहे. वन विभागाच्या माध्यमातून आता आम्ही कांदेवाल बनावच्या माध्यमातून बांबूचा ब्रिज टाणा आणलेला आहे. बामनदेवाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आम्ही होल्डिंग पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 2.5 करोड रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे. वे अँड पार्क म्हणजे पार्किंग सुविधांसाठी 2 नवीन इमारती आम्ही तयार केलेल्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या लोकांचा विश्वास ज्यांच्या आमच्या पाठी आहे त्याच्या करिता करण्यासाठी आम्ही पद घेतली. सर, शेवटचा प्रश्न परत एकदा येऊया. मतदारांना शेवटचं आव्हान काय कराल सुरेश पाटील यांच्या माध्यमातून? मी व्यक्तीला सांगेल, सूरज पाटील ही व्यक्ती निवडण्यापेक्षा गणेश नाईक साहेब भारतीय जनता पार्टी या शहराला किती उत्तम आहे हे तुम्ही सर्व जाणता. आणि त्यामुळं बटन दाबताना कमळाचं बटन ह्यासाठी दाबा की नवी मुंबईच्या विकासाचा रथ पुढे अजून जाण्यासाठी. विश्वासार्थता गणेश नाईक साहेबांच्या पाठी उभी करा की शहराला अजून पूर्ण विकासाच्या दिशेने स्पीडने वाढवण्यासाठी. आणि भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून आदरणीय नरेंद्रजी मोदी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि गणेशजी नाईक साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या शहरासाठी आपलं मतदान करा, एवढंच तुम्हाला आवाहन करेन आणि विनंती करेन. हे होते सुरेश पाटील. खरं सर, खूप खूप शुभेच्छा. वेळेत वेळ काढून मुलाखत दिलेले हे होते सुरेश पाटील. त्यांनी दिलखुलास चर्चा केली. गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल असा दावा त्यांच्याकडून केला जातोय. सर, आभार, धन्यवाद. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट,
विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.